नमस्कार, मी अक्षता नवले आणि माझ्या ऑन द वे भुऱ्या ब्लॉगवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक गावांमध्ये ऐतिहासिक पिंपळे हे गाव पाहणार आहोत। अतिपुरातन अशा श्री पिंपळेश्वर महादेवाचा आशीर्वाद लाभलेले गाव, इंद्रनील पर्वतरांगेच्या कुशीत दडलेलं एक निसर्ग संपन्न गाव, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव, त्याचबरोबर जुलमी इंग्रज राजवटीच्या विरुद्ध बंड करणाऱ्या बंडकऱ्यांचे गाव, तसेच शिवशाहीच्या काळात अनेक मैदाने गाजवणाऱ्या शूरवीरांना जन्माला घालणारे गाव, असे हे पुरंदर तालुक्यातील मौजे पिंपळे गाव। मौजे पिंपळे गाव पुणे येथून सासवड मार्गे 37 किलोमीटर तर पुण्यभूमी सासवड पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। शिवस्वराज्यातील अति महत्त्वाच्या किल्ले पुरंदरच्या सावलीत वाढलेल्या मौजे पिंपळे गावाने अनेक लढाया जवळून पाहिल्या व अनुभवल्या। शिवस्वराज्यातील पहिली लढाई याच किल्ले पुरंदरच्या परिसरात झाली आहे। मुघली आक्रमणांवेळी अनेक गावांची जाळपोळ व्हायची, नासधूस व्हायची, याची झळ पिंपळे गावाला सुद्धा बसल्याचे पाहायला मिळते। या गावात आज अनेक पुरातन मंदिरांचे तसेच अर्धवट तुटलेल्या मूर्त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। या सर्वांस कारणीभूत असणाऱ्या मोगली अत्याचाराविरुद्ध स्वस्वराज्य उभारले पाहिजे या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांनी मावळ व किल्ले पुरंदर परिसरातील आपल्या सवंगड्यांसोबत शिवशाहीची मुहूर्तमेढ रोवली। या धगधगत्या अग्निकुंडात पुरंदर मधील अगणित वीरांनी आपल्या देहाची हसत हसत होळी केली, ती फक्त स्वराज्य निष्ठा व स्वामी निष्ठा या दोन शब्दांखातर। मौजे पिंपळे गावच्या सुरुवातीला असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिरात मी येऊन पोहोचले। पुरंदर तालुक्यातीलच मौजे बहिरवाडी येथील मानाच्या श्री काळ भैरवनाथ पालखीस पिंपळे येथे मान आहे, तर पिंपळे येथील भैरवनाथांच्या पालखीस बहिरवाडी येथे मान आहे। या चालीरीती पूर्वापार चालत आलेल्या आहेत। या ठिकाणच्या श्री भैरवनाथांच्या मूर्ती स्वयंभू आहेत। श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांना नमस्कार करून मी पुढे निघाले। यानंतर मी येऊन पोहोचले या गावचे पुरातन ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ। आज या ठिकाणी उभे असलेले मंदिर म्हणजेच उपलब्ध दगडांपासून मंदिर उभारणीचा केलेला प्रयत्न आहे। हे मंदिर मराठेशाहीच्या उत्तर काळात उभारलेले आहे, तर या आधीचे मंदिर हे यादवकालीन बांधकाम शैलीतील आहे। महाराष्ट्रामध्ये यादव काळात औरंगाबाद येथील देवगिरी म्हणजेच आजचा दौलताबाद किल्ला या ठिकाणी राजधानी होती। यादव साम्राज्य साधारण इसवी सन 800 ते 1300 दरम्यान होते। त्या काळात यादवांचे मंत्री हेमाद्री किंवा हेमाडपंत यांच्या नावावरून हेमाडपंती ही बांधकाम शैली नावारूपाला आली। यामध्ये चुन्याचा वापर अजिबात नसे। याच बांधकाम शैलीत उभारलेले श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर खरोखरच खूप सुंदर आहे। या मंदिराचे वयोमान साधारण 1000 वर्ष किंवा त्याआधीचे असावे। पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर मंदिराची उभारणी याच स्थापत्य शैलीतील आहे। याच मंदिराच्या नावावरून या गावास पिंपळे हे नाव मिळाले आहे। अगदी गावाच्या सुरुवातीच्या काळापासून हेच श्री पिंपळेश्वराचे मंदिर अवघ्या पिंपळे ग्रामस्थांचे धार्मिक आशास्थान व श्रद्धास्थान राहिले आहे। शिवशाहीच्या अगोदर अनेक मुसलमानी राज्ये उदयास आली। किल्ले पुरंदरचे राजकीय महत्त्व जास्त असल्याने या भागात सतत लढाया चालत, त्यातच धार्मिक द्वेषातून अनेक मंदिरांची अक्षरशः राखरांगोळी झाली। त्यातच धर्मद्वेषींकडून या मंदिराची नासधूस केली व बरीच अनेक वर्ष त्याच अवस्थेत राहिल्याने पिंपळेश्वर हे नाव विस्मृतीत गेले। परंतु नंतरच्या काळात असतील त्या शिल्लक अवशेषांवरून मंदिर उभारण्याचे काम झाले। या मंदिराचा उल्लेख शके 1690 म्हणजेच इसवी सन 1768 मधील मोडी लिपिक कागदपत्रांमध्ये आढळतो। ज्येष्ठांच्या सांगण्यानुसार या मंदिराच्या आवारात पूर्वी बारव होती। पूर्ण दगडी बांधकामातील बारव तसेच दगडी बांधकामातील तटबंदी सुद्धा पाहिल्याचे अनेक जण सांगतात। त्याचबरोबर या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या समोरच पिंपळाचा महाकाय वृक्ष सुद्धा होता। पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार विविध सण उत्सव काळातील श्री पिंपळेश्वर महादेवाचे महत्त्व अधोरेखित होते। जसे आज सुद्धा दसरा सणावेळी पालखी मिरवणूक ही या मंदिराजवळ येऊन प्रदक्षिणा घातल्यानंतरच गावात प्रवेश करते।
त्याचबरोबर बैलपोळा सणावेळी सुद्धा बैल श्री पिंपळेश्वर महादेवाला प्रदक्षिणा घातल्यानंतरच मिरवणुकीमध्ये सहभागी होत असे व ती परंपरा आज सुद्धा चालू आहे। आणि नागपंचमीच्या सणावेळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन अनेक खेळ खेळत असत। पूर्वी या मंदिराच्या बाजूने तटबंदीमध्ये बसण्यासाठी ओवऱ्या होत्या। या ओवऱ्यांमध्ये नागपंचमीला लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दुकाने थाटली जाई। अशा या नितांत सुंदर पिंपळेश्वर महादेवाची आज दुर्दशा झालेली पाहायला मिळते। स्वार्थासाठी या मंदिराचे अनेक अवशेष आज गाडले गेलेले आहेत। मला इतिहास संशोधन करताना आपल्याच गावच्या अतिपुरातन व गावाचे नाव नामनिर्देशित करणारे श्री पिंपळेश्वर महादेव या नावाचा मोडी अभ्यास करताना शोध लावू शकले यासारखा दुसरा आनंद नव्हे। अशा या अतिपुरातन श्री पिंपळेश्वर महादेवाच्या नावावरूनच या गावाला पिंपळे हे नाव मिळाले आहे। श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या समोर एक शिलालेख आढळला। देवनागरी व मोडी लिपीतील या शिलालेखामध्ये श्री पिंपळेश्वर चरणी सदोजी बोरकर निरंतर असा उल्लेख मिळाला आहे। म्हणजेच हरिभक्त पारायण श्री सदोजी बोरकर यांनी या मंदिराची पुनरुभारणी केली आहे। हा शिलालेख आजपर्यंत अप्रकाशित व दुर्लक्षित होता। असा हा शिलालेख वाचण्याचे भाग्य मला मिळाले, ज्यामुळे मौजे पिंपळे गावातील विस्मृतीत गेलेले नाव श्री पिंपळेश्वर महादेव उजेडात आणण्याचे काम माझ्या हातून घडले। आज आपण वीरगळ म्हणजे काय हे जाणून घेऊया। वीरगळ म्हणजे युद्धप्रसंगी एखाद्या वीराला मरण आल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ दगडावर कोरलेली त्याची प्रतिमा म्हणजेच वीरगळ। आणि या वीरगळीचे वाचन कसे करावे हे आज आपण पाहूया। या ठिकाणी या वीरगळीमध्ये आपल्याला 3 कप्पे दिसत आहेत, पण बऱ्याच ठिकाणी वीरगळीमध्ये 4 कप्पे असतात। या ठिकाणी तो वीर धारातीर्थी पडलेला आहे हे दाखविले असते। तर या कप्प्यामध्ये आपल्याला ही शस्त्र दिसत आहेत, म्हणजेच हा वीर युद्धामध्ये मरण पावलेला आहे हे दाखविले आहे। तर या कप्प्यामध्ये या अप्सरा या वीराला स्वर्गामध्ये घेऊन चालले आहेत हे दर्शविले आहे। तर या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एक शिवलिंग दिसत आहे आणि हा वीर त्या शिवलिंगाची पूजा करत आहे हे दाखविले आहे। व या ठिकाणी कळस दिसत आहे, म्हणजेच या वीराला मोक्ष मिळाला असा याचा अर्थ होतो। तर या प्रकारे वीरगळींचे वाचन केले जाते। पण बऱ्याच ठिकाणी माहिती अभावी अशा या वीरगळींना देवदेवता समजून त्यांना शेंदूर लावून त्याची पूजा केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर बऱ्याच ठिकाणी त्या इतरत्र आपल्याला पडलेल्या पाहायला मिळतात। तर या मागचं आम्हाला आमचं एवढंच सांगणं आहे की हा ऐतिहासिक ठेवा आपण जपला पाहिजे। मौजे पिंपळे गावाच्या इतिहासात डोकावले असता हे गाव सुरुवातीपासूनच सदन होते, परंतु शिवशाहीच्या आधी हे गाव कधी कर्नाटक राज्यातील बदामीच्या सम्राटाच्या अधिपत्याखाली, तर कधी बिदरच्या बिरीदशाहीच्या अधिपत्याखाली, तर कधी निजामशाही या गावाने अनुभवली। पिंपळे गावाचा महत्त्वपूर्ण उल्लेख कर्नाटक राज्यातील बिदरच्या बिरीदशाहीच्या कालखंडात म्हणजेच इसवी सन 1487च्या आसपासचा आहे। याचा उल्लेख एका ताम्रपटात मिळतो। पातशहाचा शत्रू अब्दुल शहा याच्याशी एसाजी नाईक चिवे व व्यंकटजी नाईक यांनी लढाई केली व विजय मिळवून दिला। पातशहाची मर्जी प्रसन्न होऊन अनेक गावी इनाम जमिनी दिल्या, त्यातीलच पिंपळे हे एक महत्त्वपूर्ण गाव होते। मौजे पिंपळे गावाच्या इतिहासात या गावची पाटीलकी सुरुवातीपासूनच पोमन घराण्याकडे असल्याचे मोडी कागदपत्रांवरून दिसते। त्याचबरोबर गावचे चौगुलकीचे वतन बोरकर घराण्याकडे असल्याचे दिसून येते। पोमन घराण्यातील मूळ पुरुष बाबाजी पोमन पाटील हे निजामशाहीच्या काळात शहाजी राजांसोबत सरदार म्हणून कार्यरत होते। त्याचबरोबर बाबाजी यांचे सोबत धाकटे बंधू कृष्णाजी पोमन हे सुद्धा निजामशाहीचे शूरवीर सरदार होते। त्यांची वंशवेल आम्ही या ठिकाणी देत आहे। पोमन पाटील घराण्याने मराठेशाहीच्या काळात सुद्धा भरीव कामगिरी केल्याचा उल्लेख मिळतो। याबाबतच्या मराठेशाहीतील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 6 सणदा पोमन पाटील यांना होत्या। त्या काळी श्रीमंतांनी बोराळे थळ या ठिकाणी पोमन पाटील यांना अर्धाचावर जमीन इनाम दिली होती। इंग्रज राजवटी दरम्यान मौजे पिंपळे गावची भरभराट झालेली पाहायला मिळते। पिंपळे गावचे दानशूर व्यक्तिमत्व शिवराम शेठ पोमन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण क्षेत्राबरोबरच धार्मिक सुधारणा केल्याचे पाहायला मिळते।
शाळेची मुख्य इमारत, हनुमान मंदिर व सभा मंडप तसेच गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून सारणीचे बांधकाम अशी अनेक कामे त्यांच्या काळात झाली। त्यांच्या दानशूरपणातून पिंपळे गावाबाहेर सुद्धा त्यांनी अनेक कामे केली। श्री संत सोपान काका महाराज समाधी मंदिरासाठी लागणारा पत्रा त्या काळी त्यांनी दान दिला होता। त्याचबरोबर इसवी सन 1920च्या सुमारास संत सोपान काका मंदिराच्या अलीकडे श्री लक्ष्मी नारायण मंदिर आहे। या मंदिरातील संगमरवरी मनोहर मूर्ती दानशूर शिवराम शेठ पोमन यांनी दिल्याचे उल्लेख मिळतात। मौजे पिंपळे गावातील पोमन पाटील यांना मराठेशाहीच्या उत्तर काळात पुरंदर तालुक्यातील पोखरगाव इनाम मिळाल्याचे सांगितले जाते। मौजे पिंपळे गावाच्या सुरुवातीपासून याच गावातील बोरकर यांच्याकडे चौगुलकीचे वतन असल्याचे पाहायला मिळते। बोरकर घराण्याचे मूळ पुरुष हरिभक्त पारायण श्री सिद्धोजी बोरकर यांनी पिंपळे गावात ओढ्यालगत श्रीचे भव्य दिव्य मंदिर उभारले होते। सलासाश्रीन मया म्हणजे इसवी सन 1723 मध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी 7.5 बिघे जमीन बोराळे थळ येथे इनाम दिली होती। थोरले माधवराव पेशवे यांनी ह.ब.प. श्री राघोजी बिन सदोजी बोरकर यांना एक आज्ञापत्र दिले होते। हे आज्ञापत्र समान सीतेन मया व अलफ म्हणजेच इसवी सन 1768 मधील आहे। बोरकर यांनी मौजे पिंपळे गावात मंदिर बांधून श्रीच्या मूर्तीची स्थापना केली। या मंदिराच्या पूजा अर्चेसाठी फुले व तुळशीची झाडे लावण्यासाठी पेशव्यांकडे इनाम मिळावे यासाठी विनंती केली होती। यासाठी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी बोरकर यांची विनंती मान्य करून मंदिराच्या दक्षिणेस ओढ्याच्या पलीकडे असणाऱ्या तळ्याच्या शेजारी अर्धा बिघा जमीन इनाम करून दिली। यानंतर पुढे काही दिवसांनी सहूर सन इसने सबेन मया व अलफ म्हणजेच इसवी सन 1772 मध्ये पुन्हा त्याच जमिनी शेजारील अर्धा बिघा जमीन अशी मिळून 1 बिघा जमीन मंदिरासाठी इनाम करून दिली होती। श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या काळात इसवी सन 1779 मध्ये ह.ब.प. राघोजी बिन सदोजी बोरकर यांनी बांधलेल्या मंदिरासाठी काही नक्त पैसे नेमणूक करून दिली होती। मंदिरातील उत्सवाच्या खर्चासाठी त्यांनी भिक्षेच्या रूपात मागून आणावी यासाठी 254 गावांची नेमणूक करून दिली होती। यामध्ये तर्फ हवेलीमधून 82 गावांमधून 115 रुपये मिळत असत। तर्फ सांडसमधील 49 गावांमधून पावणे 62 रुपये मिळत असत। तर्फ करेपटारामधील 43 गावांमधून 54 रुपये मिळत असत व तर्फ निरथडीमधील 37 गावांमधून पावणे 45 रुपये मिळत असत। 254 गावांमधून 300 पावणे 62 रुपये मिळत असत। त्याचबरोबर श्रीच्या मंदिरासाठी ह.ब.प. बोरकर यांना तर्फ हवेलीतील वर्षासन लावून दिलेली काही महत्त्वपूर्ण गावे पुढील प्रमाणे: तर्फ लोहगाव, फुरसुंगी, वाकड, आकुर्डी, कोंडवे, कात्रज, चरोली, दापोडी, पिंपरी, दिघी, धायरी, पिंपळे सौदागर, बावधन, मोशी, नाईक धावडी, मांजरी, वारजे, भोसरी, सांगवी, कोथरूड, बाणेर, देहू, पर्वती, बांबडी, वडकी, वानवडी, रहाटणी, वडगाव शेरी, पुनावळे, लोणी काळभोर इत्यादी गावांचा महत्त्वपूर्ण उल्लेख मोडी कागदपत्रांमध्ये आढळतो। शके 1717 म्हणजे इसवी सन 1795 मध्ये पेशवाईचे पंत सचिव यांनी राघोजी बिन सदोजी बोरकर यांना श्रीच्या मंदिर उत्सवासाठी व कुटुंब कबिल्यासाठी आणि संरक्षणासाठी नक्त म्हणजे पैसे स्वरूपात 30 रुपये नेमणूक करून दिली। अशा प्रकारे बोरकर घराण्याचा पिंपळे गावाच्या इतिहासातील वाटा नक्कीच मोठा आहे। परंतु बोरकर यांनी बांधलेल्या मंदिरात आज कोणतीही मूर्ती पाहण्यास मिळत नाही। या अक्षम्य चुकीकडे बोरकर कुटुंबीय व ग्रामस्थ यांनी जातीने लक्ष घालणे ही काळाची गरज आहे, तरच हा ऐतिहासिक ठेवा जपला जाईल।
मराठेशाहीच्या उत्तर काळात पुण्यभूमी सासवडगावचे शूरवीर सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांना मराठेशाहीचे एकनिष्ठ सरदार म्हणून मौजे पिंपळे गावात अर्धा चावर जमीन इनाम देण्यात आली होती। इसवी सन 1723 राज्याभिषेक शक 49 शुभंकृत नाम संवत्सर मार्गशीर्ष सप्तमी इंदुवासरे या शुभ मुहूर्तावर छत्रपती शाहू महाराजांनी हे इनामपत्र दिले होते। मौजे पिंपळे गावाच्या इतिहासात गावगाडा कसा चालवला जाईल याबाबतच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी आढळतात। गाव खर्चामधून केलेल्या नोंदी पुढील प्रमाणे: भैरवाच्या सांजवातीसाठी 3 रुपये तसेच वस्त्रासाठी 5 रुपये खर्च येत असे। त्याचबरोबर गोंधळ घातला जाई, त्या गोंधळ्यास 14 रुपये बिदागी दिली जाई। मौजे पिंपळे गावात शके 1690 म्हणजेच इसवी सन 1768 मध्ये गावातील कुळे वहिवाट करत असलेली थळे प्रामुख्याने आढळतात। ती पुढील प्रमाणे: आंबेस्थळ, पळसपटी, बोराळे, उंबरमाळ, सवंदडपट्टी, मोठ, जांभळा, डुक्करखिळा, नाऊदरा, गंगादरा, लखनदरा, काळतेडी, शिवदरा, तेलपाळ, एडकामाळ, गाढवलोळ, वडदळ, पंचाळमाळ, बहिरमाळ, वडदरा, पिंपळेश्वरमाळ, ब्राह्मणकी, म्हारकी, बाडीवाला, पांगारखिंड, कडजाई, लिंगेश्वर अशा प्रकारे थळांची नावे आढळतात। या थळांच्या नावापाठीमागे इतिहास असणार हे नक्कीच आहे। मौजे पिंपळे गाव हे मराठेशाहीच्या उत्तर काळातील एक महत्त्वपूर्ण गाव असल्याचे अनेक दाखले मिळतात। पिंपळे गावातील आंबेस्थळ या ठिकाणी असणाऱ्या आंब्याच्या बागेतील आंबे शनिवार वाड्यात चवीने चाखले जात असत। या बाबतीत मोडी लिपीतील एक पत्र उपलब्ध आहे। शेंद्रे जातीचे 225 आंबे, कोळ जातीचे 200 आंबे व कळकीच्या बागेचे 300 आंबे असे एकूण 725 आंबे पिकल्याची खबर एका अधिकाऱ्याने पेशवे सरकारला दिल्याची नोंद सापडते। यावरून एक मात्र लक्षात येते की पिंपळे गावात पूर्वी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे पेशवे सरकारात आंबे पुरवणारे गाव अशी सुद्धा ख्याती पिंपळे गावची त्या काळात होती। इसवी सन 1741 मध्ये दुष्काळ पडल्याने पिके आली नाहीत, त्यामुळे नानासाहेब पेशवे यांनी त्या वर्षीचा पिंपळे गावाचा शेतसारा माफ केल्याची महत्त्वपूर्ण नोंद आढळते। आम्ही दिलेल्या ऐतिहासिक माहितीचा संदर्भ इतिहास संशोधक व मोडीलिपी तज्ज्ञ श्री राम वाघोले परिंचेकर यांच्या खाजगी संग्रहातून व त्यांचे विशेष आभार। व्हिडिओमध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडेही जर काही मोडी कागदपत्र असतील तर ती तुम्हाला विनामूल्य अभ्यास करून त्यातील माहिती तुम्हाला सांगितली जाईल। त्यामुळे तुमच्याकडे अशी काही कागदपत्र असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या येणाऱ्या कमेंट्समुळे आम्हाला नवीन कार्याची ऊर्जा नक्कीच मिळते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। अशा या पुरंदर तालुक्यातील नितांत सुंदर आणि पुरातन अशा मौजे पिंपळे गावाला तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या। तसेच मौजे पिंपळे गावचे कोहिनूर शिवाजी अप्पा पोमण यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन।